तर नमस्कार मित्रांनो, आज आपण काही जी के बद्दल महत्त्वाचे 10 ते 20 क्वेश्चन बघणार आहोत. ते इतके इम्पॉर्टंट आहेत की ते संपूर्ण कोणत्याही परीक्षेसाठी ते येतात म्हणजे येतातच. चला तर करूया सुरुवात. तर जी के क्वेश्चन म्हणजे सामान्य ज्ञानचे प्रश्न. तर ते बँकिंगसाठी आपण बघूया. हे आपल्याला MPSC ला येतात, बँकिंग एक्झामला येतात, कोणत्याही परीक्षेला स्पर्धा परीक्षेला येतात. त्याबद्दल आपण काही दिलेले क्वेश्चन आहेत ते बघूया. चला झूम करतो थोडं. तर क्वेश्चन काय आहे पहिला? तर पहिला क्वेश्चन आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली? ऑप्शन ए आहे 1930, ऑप्शन बी आहे 1935, ऑप्शन सी आहे 1947, ऑप्शन डी आहे 1950. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 1935. तर भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना 1935 रोजी झाली. तिलाच RBI असे म्हणतात. चला तर दुसरा क्वेश्चन बघूया. RBI दुसरा क्वेश्चन आहे, RBI चे मुख्यालय कुठे आहे? म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन ए आहे दिल्ली, ऑप्शन बी आहे कोलकाता, ऑप्शन सी आहे मुंबई, ऑप्शन डी आहे चेन्नई. तर योग्य उत्तर आहे सी, मुंबई. RBI चे मुख्यालय मुंबई येथे आहे. क्वेश्चन तिसरा बघूया. चला भारतातील मध्यवर्ती बँक कोणती आहे? भारतातील मध्यवर्ती बँक कोणती आहे? तर ऑप्शन ए आहे SBI, ऑप्शन बी आहे PNB, ऑप्शन सी आहे RBI आणि ऑप्शन डी आहे नाबार्ड. तर ऑप्शन तिसऱ्याचे उत्तर असे आहे ऑप्शन सी, RBI. भारताची मध्यवर्ती बँक ही RBI आहे. RBI चे पहिले गव्हर्नर कोण होते? ऑप्शन ए आहे रघुराम राजन, ऑप्शन बी आहे शशिकांत दास, ऑप्शन सी आहे CD देशमुख, ऑप्शन डी आहे ऑस्मॉन स्थिम. तर ऑप्शनचं उत्तर आहे ऑप्शन 4चे उत्तर आहे प्रश्न 4चे उत्तर आहे ऑप्शन डी, ऑस्बॉर्न स्थिम. प्रश्न क्रमांक 5 सध्याचे RBI चे गव्हर्नर कोण आहेत? उत्तर आहे ऑप्शन आहे उर्जित पटेल, ऑप्शन बी आहे रघुराम राजन, ऑप्शन सी आहे शशिकांत दास, ऑप्शन डी आहे YV रेड्डी. तर प्रश्न क्रमांक 5 चे उत्तर आहे ऑप्शन सी, शशिकांत दास. प्रश्न क्रमांक 6 चे भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक कोणती? तर ऑप्शन ए आहे PNB, ऑप्शन बी आहे SBI, ऑप्शन सी आहे BOI, ऑप्शन डी आहे BOB. तर भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक ही ऑप्शन बी SBI आहे. SBI ची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन ए आहे 1806, ऑप्शन बी आहे 1921, ऑप्शन सी आहे 1955, ऑप्शन डी आहे 1969. तर त्याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 1955. SBI ची स्थापना 1955 मध्ये झाली. प्रश्न क्रमांक 8 बँकांचे राष्ट्रीयकरण कधी झाले? तर बँकांचे राष्ट्रीयकरण ऑप्शन मध्ये बघूया. ऑप्शन ए आहे 1955, ऑप्शन बी आहे 1969, ऑप्शन सी आहे 1975, ऑप्शन डी आहे 1991. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 1969. बँकांचे राष्ट्रीयकरण 1969 मध्ये झाले.
भारतातील पहिली बँक कोणती होती? तर ऑप्शन ए आहे SBI, ऑप्शन बी आहे बँक ऑफ हिंदुस्तान, ऑप्शन सी आहे PNB, ऑप्शन डी आहे अलाहाबाद बँक. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी बँक ऑफ हिंदुस्तान. भारतातील पहिली बँक ऑफ हिंदुस्तान ही होती. प्रश्न क्रमांक 10. CRR चा पूर्ण अर्थ काय? ऑप्शन ए आहे कॅश रिव्हर्स रेशो, ऑप्शन बी आहे क्रेडिट रिव्हर्स रेशो, ऑप्शन सी आहे सेंट्रल रिव्हर्स रेशो, ऑप्शन डी आहे कॅश रेट रिटर्न. तर त्याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए कॅश रिव्हर्स रेशो. रिव्हर्स सॉरी झाले माझ्याकडून, चुकी झाली, माफ करा. प्रश्न क्रमांक 11. तर प्रश्न क्रमांक 11 आपल्या समोर आहे. SLR चे पूर्ण अर्थ काय? तर ऑप्शन ए आहे सॅच्युरिटी लिक्विडिटी रेशो, ऑप्शन बी आहे पेशियल लोन रेशो, ऑप्शन सी आहे सिक्युअर लीडिंग रेशो, ऑप्शन डी आहे स्टेट लिक्विडिटी रेशो. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए स्टॅच्युटोरी लिक्विडिटी रेशो. प्रश्न क्रमांक 12. नाबार्ड बँकची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन ए आहे 1975, ऑप्शन बी आहे 1982, ऑप्शन सी आहे 1991, ऑप्शन डी आहे 2000. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 1982 रोजी नाबार्ड बँकची स्थापना झाली. नाबार्ड बँकचे मुख्यालय कोठे आहे? प्रश्न क्रमांक ऑप्शन क्रमांक 1 ए दिल्ली, ऑप्शन बी हैदराबाद, ऑप्शन सी मुंबई, ऑप्शन डी पुणे. तर कुठे असेल कमेंटमध्ये सांगा बरं. 5 सेकंद देतो. चला, तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन सी मुंबई. ATMचा पूर्ण अर्थ काय? ऑप्शन ए एनी टाइम मनी, ऑप्शन बी ऑटोमॅटेड टेलर मशीन, ऑप्शन सी ऑल टाइम मशीन, ऑप्शन डी ऑटो ट्रान्सफर मनी. तर योग्य उत्तर आहे बी, ऑप्शन बी. ATMचा पूर्ण अर्थ ऑटोमॅटेड टेलर मशीन. प्रश्न क्रमांक 15. चेकची वैधता किती महिने असते? ऑप्शन ए 3 महिने, ऑप्शन बी 6 महिने, ऑप्शन सी 9 महिने, ऑप्शन डी 12 महिने. तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 3 महिने. चेकची वैधता 3 महिने असते, म्हणजे 90 दिवस असते. प्रश्न क्रमांक 16. IFSC कोड किती अंकी असतो? तर ऑप्शन ए 9 अंकी, ऑप्शन बी 10 अंकी, ऑप्शन सी 11 अंकी, ऑप्शन डी 12 अंकी. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. IFSC कोड हा 11 अंकी असतो. प्रश्न क्रमांक 17. MICR कोड किती अंकी असतो? तर ऑप्शन त्याचा आहे ऑप्शन ए आहे 7, ऑप्शन बी आहे 8, ऑप्शन सी आहे 9, ऑप्शन डी आहे 11. तर योग्य उत्तर आहे 9. MICR कोड हा 9 अंकी असतो. प्रश्न क्रमांक 18. भारतात नोटा कोण जारी करते? तर ऑप्शन ए आहे अर्थ मंत्रालय, ऑप्शन बी आहे SBI, ऑप्शन सी आहे RBI, ऑप्शन डी आहे संसद. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी RBI. भारतात नोटा
RBI जारी करते? प्रश्न क्रमांक 19. एक रुपयाची नोट कोण जारी करते? ऑप्शन ए आहे RBI, ऑप्शन बी आहे SBI, ऑप्शन सी आहे अर्थ मंत्रालय, ऑप्शन डी आहे राष्ट्रपती. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अर्थ मंत्रालय. 1 रुपयाची नोट अर्थ मंत्रालय जारी करते. प्रश्न क्रमांक 20. बँक दर म्हणजे बँक रेट कोण ठरवते? ऑप्शन ए सरकार, ऑप्शन बी RBI, ऑप्शन सी SBI, ऑप्शन डी नाबार्ड. तर बँक दर म्हणजे बँक रेट RBI ठरवते. त्याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला याची PDF पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो. जर तुम्हाला असेच अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी म्हणजे नाही का अभ्यासासाठी पाहिजे असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुम्हाला सगळे बँकिंग, स्पर्धा परीक्षा, वेगवेगळ्या प्रकारचे सगळ्याचे व्हिडिओ भेटतील माझ्या चॅनलवरती. तर चला, थँक्यू, धन्यवाद.